पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये जे मतमोजणी केंद्र आहे त्या केंद्रावरती पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी सध्या चालू आहे। बारामतीमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रचंड लीड घेतल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 25 ते 26 हजारांच्या फरकाने त्या सध्या आघाडीवरती आहेत। माझ्याबरोबर इथे बारामतीतलेच काही कार्यकर्ते आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आहेत। आजी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कुणाला पाठिंबा देताय? आम्ही खडकवासला मतदारसंघातून आलोय। ताईंचे कसं वाटतं आता ताई 25 हजाराच्या फरकाने आघाडीवर आहेत? हो, ताई 25 हजाराच्या मतदारसंघाने मतदार यांनी आघाडीवर आहेत आणि आम्हीच चांगल्या मताधिक्याने ताई निवडून येणार आहेत। आम्ही गुलाल उधळणार आहोत। आता उधळला सुद्धा कार्यकर्त्यांनी डीजे वगैरे लावण्याचा प्रयत्न चालू आहे सगळा, पण थोडे इथं थांबलोय। हो, काय सांगाल, पण का असं वाटतंय की त्याच निवडून येतील म्हणून एवढा विश्वास कसं काय? आता त्यांचे दोन्ही गोष्टी आहेत, ताईंचं काम आणि ताईंचा संयम, ताईंचा विचार, ताईंच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती जनसंपर्क दांडगा आहे। आणि ताईंना संसदरत्न म्हणून जे 8 वेळा पारितोषिकं मिळण्यात, 2 वेळा मोठे पुरस्कार, महान संसदरत्न मिळण्यात, म्हणजे अनेक काही ताईंच्या बाजू आहेत अशा की आम्हाला त्या कार्यकर्त्यांना कधीही आम्हाला त्यांची उणीव भासली नाही की आमच्या भागात खासदार नाही, असं कधीच वाटलं नाही। हवा असा खासदार, हवा असणारी आमची ताई। पण तुमच्याच खडकवासला मतदारसंघामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः बैठका घेतल्या, कित्येक सोसायट्यांना ते प्रत्यक्ष जाऊन भेटले, मग ते कुठेतरी कमी पडले असं वाटतं का प्रचाराला? जनतेने स्वाभिमानाला साथ दिलेली आहे, जनतेने स्वाभिमानाला साथ दिलेली आहे आणि त्याचा आज निकाल हा ताईंच्याच बाजूने लागलेला आहे। पण ही निवडणूक जी आहे ती भावनिक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला कुठेतरी। एकीकडे इकडे ताई उभ्या असतील, तिकडे वहिनी होत्या किंवा अजित पवार सुद्धा असतील, तेही बऱ्याच वेळा म्हणले की मला कुटुंबाने एकटं पाडलंय, मी एकटा झालोय, तुम्ही जनतेने मला साथ द्या वगैरे। तर काय वाटतं या सगळ्याच्याबद्दल? ॲक्च्युली कसं आहे, पवार साहेबांनी देश घडवून द्यात, महाराष्ट्र घडवून द्यात, खारीचा वाटा बनण्यापेक्षा सिंहाचा वाटा आहे। ज्यांनी त्यांना मोठं केलं ते कर्तृत्व त्यांचं शून्य होतं, ते पळून गेले। जो राजदूत गाडीवरती दूध विकणारा आज 4 वेळा उपमुख्यमंत्री झाला, तो धरणात टिंब भाषा वापरला होता। अशा लोकांना जनता कशी ॲक्सेप्ट करेल? आणि भावनिक लाट ही काही नाही, जरी मोठे झेंडे किती गेले तर जनमत लोकमत हे पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीबरोबर होतं। आणि BJPला खूप मस्ती होती, वन वे करीन, लोकशाहीचा अंत करीन। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीने मोठं कार्य केलेलं आहे। बस एवढंच बोलतो। कितीच्या लीडनी ताई जिंकून येतील असं वाटतं तुम्हाला? 1,00,000-1.5 लाख तर सहज आरामात, त्याच्यामुळे काही कोणाला विचार करायची काहीच नाही। 1,00,000-1.5 लाखाच्या मताने सहज आहे, पार 1.5 लाख प्लस म्हणून असे बॅनर सुद्धा लावलेत आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला काही अवघड वाटत नाही। हॅलो, ऐका, चंद्रकांत पाटील इधर आलेले होते, त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही फक्त पवार साहेबांना पडणार, पण त्यांनी अशी वाक्य काढायला पाहिजे, आमचं कर्तृत्व किती आणि कर्तृत्व श्रेष्ठ किती, कर्तृत्वावरती बोलायला पाहिजे होतं। आणि बारामतीच्या जनतेनं कर्तृत्वाला किंमत देऊन वन वे विजय आणलेला आहे। बस BJP लोकांनी याचं ध्यान ठेवावं की कर्तृत्वाची भाषा बोला, कर्तृत्वाची भाषा बोला, कर्तृत्वाची भाषा बोला फक्त। पण बारामतीमध्ये वंचितने पण तुम्हाला पाठिंबा दिला होता, तर त्या सगळ्याचा कुठेतरी फायदा झाला असं वाटतंय? 100% फायदा झाला, 100% फायदा झाला ताई। पण पुण्यामध्ये कुठेतरी वेगळी परिस्थिती आहे सध्या। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर जे आहेत उमेदवार, ते पिछाडीवरती वाटतं। बऱ्याच फेरी बाकी आहेत, अजून निकाल आहे। आता तर ट्रेलर आहे, पिक्चर आमच्या साईडने लागणार आहे। आम्ही पण सगळी तयारी केलेली आहे, गुलाल डीजे सगळं लावलेलं आहे, फक्त अजून अर्धा-1 तास बाकी आहे। निकाल हा भाऊंच्याच बाजूने लागेल। तिकडे अमोल कोल्हे सुद्धा आघाडीवरती आहेत, काय वाटतंय तुम्हाला? सध्या राज्यामध्ये जेवढे शरद पवारांचे उमेदवार आहेत ते सगळेच लीडवरती आहेत। असणारच आणि इथून पुढे पण असणारच, कारण की अमोल कोल्हे साहेबांचं जर आता तुम्ही लीड बघितली तर त्या एका लीडवर ते निवडून येतील अशी लीड आहे त्यांची आता। त्याच्यामुळं काही विचार करायचे आणि काय आपलं डोक्यावर ताण घेण्याचं काय एवढं हे नाही। किती जागा निवडून येतील असं वाटतं? 48 पैकी महाविकास आघाडीला 28-30 पर्यंत तरी 100% पोहोचू। जसं BJPने एक दाखवलं की 400 पार ते 300च्या आसपासच अडकतील।
आणि तुम्ही जे म्हणता ना की नाही का म्हणजे भावनिक आणि तर भावनिक वगैरे काही नाही आहे. पूर्ण ही निवडणूक पूर्ण कर्तृत्वावर चाललेली आहे आणि निष्ठेवर चाललेली आहे. तुम्ही दुसरे पक्ष फोडाल, त्यांची माणसं घ्याल, असं करून निवडणूक नाही जिंकता येणार. आता जसं जुना काळ होता तशी लोकं आता नाही राहिलेली. लोक पूर्णतः विचार करतात समोर उमेदवार कोण आहे, त्याचं काम किती आहे, तो काय करू शकतो, हे सगळं बघून लोक करतात. फक्त तुमच्या मागं कोण आहे किंवा पक्ष कोणता आहे बघून काहीच चालत नाही आता. आणि सुप्रियाताई, अमोल कोल्हे, निलेश लंके, रवींद्र बोधंगेकर हे सगळे उमेदवार असे तोडीचे आहेत की जे वैयक्तिक हे करतात. त्यांचं वैयक्तिक लोकांमध्ये काम भरपूर आहे. गुलाल त्यांनी पण आणलाय, तुम्ही पण आणलाय, कोण उधळणार? आम्ही उधळणार. साऊंड पण लागलेत, बॅनर पण लागलेत, गुलालाची पोती बी ढेकभर आहेत. आता हा गुलाल बघू शकता तुम्ही, आम्ही उधळणार. आणि ही लीड जी तुम्ही बघताय याच्यावर अंदाज लावून घ्यायचा समोरच्यांनीच की आपलं बोऱ्या बित्तर बांधायचं आणि घरी बसायचं आपलं गप. नक्कीच माझ्याबरोबर हे सगळे बारामती लोकसभा मतदारसंघामधले सुप्रिया सुळे यांचे हे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. त्यांच्या मते सुप्रिया सुळे याच यंदासुद्धा 1,00,000 ते 1.5 लाखाच्या फरकाने एवढ्या मोठ्या लीडने निवडून येणार आहेत. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचे समर्थक आहेत तिथे असेच थोडंसं वातावरण पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे महायुतीच्या गोटात मात्र थोडंसं कुठेतरी नैराश्य असल्याचं पाहायला मिळतं आहे. पुण्यामधले मात्र उमेदवार जे आहेत महायुतीचे मुरलीधर मोहोळ ते सध्या आघाडीवर आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवरती आहेत. मात्र अर्थात अजून जवळपास 15 फेऱ्या बाकी आहेत. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.